We are at तर काय भावांनो, जर तुम्हालाही असं वाटत असेल की विकेंडला कोकणात जाणं म्हणजे फक्त अलिबागच्या ट्रॅफिकमध्ये जाऊन हॉर्न वाजवत बसणं, तर बॉस तुम्ही खूप मोठी चूक करत आहे. पुण्याच्या त्या धुराळ्यापासून आणि ट्रॅफिक मधून बाहेर पडून आज तुमचा भाऊ तुम्हाला घेऊन आलाय अशा एका सिक्रेट स्पॉटवर, जिथे पोर्तुगीजांचा 500 वर्षांचा जुना इतिहास आहे आणि एका निर्मनुष्य किनाऱ्यावर पडलेली रहस्यमयी अबॅन्डनशिप आहे आणि चिल मारायला मस्त एक प्रायव्हेट पूल रिसॉर्ट आहे, जो पाहून तुम्ही म्हणाल गया. सो वेलकम टू अवर न्यू ट्रॅव्हल स्टोरी ऑफ रेवदंडा. तर सकाळी 6 वाजता आपण आपल्या जेजुरीतून गाडी काढली आणि पकडला पुणे मुंबई एक्सप्रेसवे. टार्गेट होतं रेवदंडा. 6 तासाचा आपला टोटल प्रवास होता. त्याच्यामुळे पहाटे आम्ही लवकर निघालो, कारण ट्रॅफिक नको लागायला आणि फास्ट रोड आहे असं समजून 3 टोल भरल्यानंतर आमच्या अशी वेळ आली. विचार केला की सकाळी ट्रॅफिक कमी असेल, त्याच्यामुळे सकाळी पहाटे तर आता इथं आम्हाला जो 2 तासाचा रस्ता होता, त्याला आम्हाला लागणार आहेत आता 3 तास 20 मिनिटं. आता रिकामा रस्ता आणि रिकामा पोट दोन्ही जास्त वेळ चालणार नव्हतं आणि भूक अशी लागलेली की डोळ्यासमोर अंधारी येत होते. आणि तब्बल 1 तासांच्या पार्किंग शोध मोहिमेनंतर आणि पोटातील उंदरांच्या आंदोलनानंतर फायनली आम्हाला एक स्पॉट गावला आणि तिथली ती झणझणीत मिसळ खाल्ल्यावर जो आत्मा तृप्त झालाय ना, एकदम जन्नतच. त्यापुढे जो आपण रस्ता पकडला तो एकदम स्वर्ग. छोटी छोटी गावं आणि अरुंद घाट आणि सिनिक रस्ते. आपण मागं टाकत आलो ह्या आयकॉनिक रेवदंडा ब्रिजवर. डावीकडे अथांग अरबी समुद्र आणि उजवीकडे कुंडलिका नदी आणि त्या पाण्यात तो मोठा रिफायनरीचा सेटअप. कसमसे सांगतो, एकदम पबजी आणि फ्री फायर मधल्या पोचिंकी किंवा नॉवर नॉयची आठवण आली. आपण ड्रॉप तर इथेच लुटणार भाऊ, कारण आपण पुढे जे 3 लोकेशन्स पाहणार आहोत ते ह्याच्याच जवळ आहेत. पुढे ब्रिज संपल्यानंतर समुद्राला अगदी खेटून जाणारा जो रस्ता लागला तो एकदम फिल्मी वाटला. हे रस्ते बघता बघता विसरलो की भाई आपल्याकडे ड्रोन सुद्धा होता, बाहेरून कसला भारी शॉट घेता आला असता. पण खेर असेच भारी नजारे पाहत पाहत आपण पोहोचलो आपल्या सगरो रिसॉर्ट मध्ये. आणि आत पाऊल ठेवताच एक मोठं सरप्राईज. रिसॉर्टच्या बाजूलाच लागून एक छोटीशी नदी आणि एक जुना पूल. आपलं नशीब पूर्वी एवढं कधीच मेहरबान नव्हतं. रोशन सरांनी, जे रिसॉर्टचे मालक आहेत, त्यांनी आमचं एकदम VIP नियोजन केलं होतं. रूम्स बघाल तर एकदम प्रीमियम मॉडर्न वॉशरूम्स, वायरलेस पंखे आणि AC, आणि खिडकी उघडली की समोर स्विमिंग पूल आणि नदीचं व्ह्यू. फूड, एस्थेटिक्स अँड कम्फर्ट, सागर रिसॉर्ट्स चेक्स ऑल द बॉक्सेस. पण भावांना, आपण इथे फक्त AC ची हवा खायला नाही आलो. पिशवीत आईने दिलेली भेळ आपण खाल्ली आणि निघालो रेवदंडा किल्ल्याकडे. इथे 50 रुपये पार्किंगचा चार्ज दिला खरा, पण तू वसूल कसा केला ते सांगतो. 1524 मध्ये पोर्तुगीजांनी हा किल्ला बांधला होता. आणि याच काळ्या वाळूच्या किनाऱ्यावर रशियन एक्सप्लोरर अफनान्सी निकेतन हा पहिल्यांदा भारतात उतरला होता. इट्स लिटरली अ ग्राउंड झिरो टू हिस्ट्री. हे उंच ऐतिहासिक मनोरे बघून मला गोव्याची आठवण. पण महाराष्ट्रात सुद्धा अशा ऐतिहासिक वस्तू आहेत, हे पाहून जरा मनाला भारी वाटलं. आणि हा मोठा मनोरा एका फ्रेम मध्ये कसं बस, म्हणून मग आपण आपला कबूतर काढला आणि वाऱ्यात सोडून दिला. आणि त्या ड्रोनच्या नजरेतून आणि आपल्या वाईड अँगल लेन्स मधून हा किल्ला आणि तो अथांग समुद्र बघताना अंगावर अक्षरशः काटा आला. आता थोडंसं निंबूच पिऊन एनर्जी रिस्टोर केली आणि आम्ही निघालो ह्या ट्रिपच्या सर्वात क्रेझी पार्टकडे. ते म्हणजे किल्ल्यामागच्या समुद्र किनाऱ्यावर. हा ब्लॅक सँड बीच बाकी किनाऱ्यांपेक्षा थोडासा वेगळा आहे. हा किनारा शहराच्या जवळ असल्यामुळे थोडासा पाण्याचा घाण वास येतो आणि पाण्यात उतरणे इतकं हे पाणी साफ वाटत नाही. ज्या जागा शहरांपासून थोड्याशा दूर असतात त्या कायम स्वच्छ आणि सुंदर असतात. खेर आता इथलं एक बेस्ट पॉइंट म्हणजे एका भल्या मोठ्या जहाजाला समुद्राच्या लाटांनी खेळणं समजून किनाऱ्यावर आणून फेकून दिलेलं ही अबॅन्डन शिप. इथली हिरी वाईब आणि या जहाजाचा आवाढव्य आकार बघून अक्षरशः शब्द फुटत नाही. आणि हे शिप आकाशातून कसं दिसतं हे पाहून तुम्हाला पण भारी वाटेल. शिपवर गेल्यावर मला तिथे जहाजावरचे फायर हायड्रंट्स आणि पाण्याच्या टाक्या दिसल्या आणि सुट्टीत सुद्धा माझ्या आतला MEP डिझाईन इंजिनियर जागा झाला. पण त्याला झोपून परत माघारी ह्या ट्रिपला आलो आणि आकाशातून या जहाजाची भव्यता आणि तो सोनेरी सनसेट शूट करताना माझ्या कॅमेऱ्याला सुट्टीच मिळाली नाही. आयुष्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या जहाजावर उभं राहून लहान मुलासारखा जो आनंद मिळालाय ना, प्युअर मॅजिक. हा भारी सिनिक व्ह्यू एन्जॉय करत आता आपण चाललोय आपल्या स्टेकडे, कारण उद्याचा प्लॅन खूप मोठा आहे. नेक्स्ट पार्क मध्ये आपण करणार आहोत रिसॉर्टच्या पूलची राड मस्ती, तिथलं खतरनाक जेवण, कोरलाई लाईट हाऊस आणि तिथला रॉक बीच एक्सप्लोर.
सो ही ट्रिप संपलेली नाही. सो स्टे ट्यून्ड, सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये.